जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बरं, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. सांगाल ना मला? वहिनी, आज जे काही तुम्ही खायला घातलंय ना मला, तो आज से ये बंदा आपका शागिर्द है. तुम्ही म्हणाल ते, तुमच्यासाठी काही वाटेल ते करू आपण. बोला बोला. ऍक्च्युली मला मीनल ताईंविषयी विचारायचं होतं. नाही म्हणजे तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला खरंच उत्सुकता होती त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची, म्हणून. नाही, गैरसमज वगैरे नाही होणार. आणि तुम्ही तेवढा मॅच्युअर्ड आहात, सो इट्स ओके. थँक्यू. प्लीज सांगा ना, म्हणजे कशा होत्या त्या, त्यांचं आणि ह्यांचं नातं कसं होतं, मला सांगा ना प्लीज. चांगली मुलगी होती. देवला तिला वेळ देता यायचा नाही, आणि तिची एकच तक्रार, तुम्ही माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी वेळ देत नाही. का पण? म्हणजे यांचं प्रेम नव्हतं का त्यांच्यावर? नाही, असं अजिबात नाही. देवचं खूप मनापासून प्रेम होतं तिच्यावर. देव जेव्हा एखादं नातं जोडतो ना, तेव्हा त्या नात्याची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारतो. मग का ते वेळ का नाही द्यायचे? नाईलाज होता. कंपनीच्या स्ट्रगलचे दिवस होते. कंपनीच्या सेटअपसाठी त्याला वेळ द्यावा लागायचा, आणि त्यामुळे दोघांना एकमेकांना वेळ देता यायचा नाही. त्या सगळ्यात जो त्यांच्या दुरावा आला, तो अखेरपर्यंत कायम राहिला. म्हणजे खरं तर चूक कोणाचीही नव्हती. नाही, कसं? दोघांची चूक आहे. दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा होता, समजून घ्यायला हवं होतं. पुढे जाऊन परिस्थिती बदलली असती कदाचित, पण हे सगळं असं होऊन बसलं. काय? कॅन्सर. मीनलला कॅन्सर झाला आणि ती हे जग सोडून गेली. देव एकटा पडला पुढे. खरंच खूप वाईट झालं. हो,